नमस्कार, मी प्रसन्न जोशी. 0 आवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जयंती. आणि सावरकर हे नुसतं नाव नाहीये. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन प्रमुख मार्ग होते, एक अहिंसक आणि दुसरा सशस्त्र. अहिंसक आंदोलनाचं नेतृत्व करत होते महात्मा गांधी, तर शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन असं म्हणत सशस्त्र क्रांतिकारकांच्या मार्गाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देणारे होते क्रांतिकारकांचे कुलपती, कुलगुरू स्वातंत्र्यवीर सावरकर. आज त्यांची जयंती. वस्तुतः अशा दिवशी सावरकरांच्या विचारांवर मंथन होणं अपेक्षित आहे, मात्र राजकारणी आणि राजकारण्यांची विधानं यामुळे अनेकदा वाद उद्भवतात आणि ते चर्चेचे ठरतात, खास करून जर का त्यामध्ये गुंतलेले दोन पक्ष हे एकाच वेळी मित्र आणि आयडिओलॉजिकली एकमेकांचे विरोधक असे असलेले शिवसेना आणि काँग्रेस असेल. नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधींना दिलेलं आव्हान आणि त्यावर काँग्रेसनं केलेली टीका यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हा विषय सुरू झालेला आहे. मात्र यावेळी साऱ्या महाविकास आघाडीतच फूट पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि हाच प्रश्न की जर का सावरकरांचा मुद्दा असेल तर शिवसेना बचावात्मक, काँग्रेस विरोधात आणि तरी दोघे एकत्र हे एकाच वेळी कसं काय संभवतोय, हाच विषय आपण आजच्या 0 आवरच्या चर्चेत घेणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात आमच्या प्रश्नाकडे, आमच्या आजचा प्रश्न बघण्यासाठी आमच्या पोल सेंटरकडे जाऊयात. बघूयात माझाच आजचा प्रश्न 0 आवरचा, ज्याच्यावरती तुम्हाला व्यक्त व्हायचंय. प्रश्न आहे, राहुल गांधींची स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भातली भूमिका उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरते का? याला आपल्याला होय किंवा नाही हे उत्तर द्यायचंय. त्यासाठी तुम्ही आमच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटवरती जाऊ शकता. पोलला तर प्रतिसाद द्या, शिवाय तुमच्या कमेंट्स तिकडे लिहा, ज्या आम्ही आमच्या मीडिया सेंटरला कार्यक्रमाच्या दरम्यान दाखवणार आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा आठवण, आपला आजचा प्रश्न पाहिलेला आहे तुम्ही, यावर तुमचं आम्हाला उत्तर हवंय, तुमचा कौल हवाय. आता पुढचा प्रश्न म्हणजे, हा प्रश्न विचारण्याचं कारण, जो विषय आपण 0 आवरच्या चर्चेसाठी घेतलेला आहे त्याचं कारण म्हणजे नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना राहुल गांधींना दिलेलं आव्हान आणि त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस या मवियातील दोन पक्षांची झालेली अडचण. त्याचं झालं असं की राहुल गांधींनी गेल्या काही काळात सावरकरांवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शिवसेना नेते बाळा दराडे यांनी राहुल गांधींना नाशकात आल्यास काळं फासण्याचा इशारा दिला. महाविकास आघाडीनंतर मविया गेली खड्ड्यात, आधी सावरकर आणि हिंदुत्व अशी भूमिकाही दराडे यांनी मांडली. राहुल गांधी हे जर नाशिकमध्ये आले तर आम्ही आमच्या ठाकरी शैलीमध्ये, शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांच्या तोंडाला काळं फासू, असा थेट इशारा दराडे यांनी दिला. सावरकरांबद्दल केलेलं कोणतेही वक्तव्य खपवून घेणार नाही असंही दराडे म्हणाले. पुढे जाण्यापूर्वी नेमका हा विषय काय म्हणाले दराडे पाहूया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे आणि त्यांचे सहकारी इथे आलेले आहेत. तुम्ही इथे आलेले आहात, मात्र तुमची एक पोस्ट सोशल मीडियावरती ती जास्त व्हायरल होते. काय तुमची भावना आहे? आज वीर सावरकरांचा आज जन्मदिन आहे व त्यांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही राहतो, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि आम्ही हिंदुत्ववादी पक्षातील आहोत, शिवसेना पक्षातील आहोत. आणि राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरले होते, त्यांना माफीवीर संबोधलं होतं, त्याचा आम्ही निषेध करतो. व आम्ही नाशिकचे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी कोर्टामध्ये हजर होणार आहे अशी माहिती आहे. पण ज्यावेळी राहुल गांधी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला आम्ही काळं पासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू दिलं नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांना दाखवून देऊ काय सावरकरांचे हिंदुत्ववादी सैनिक कसे असतात ते. तुम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहात अशी तुम्ही भावना व्यक्त करतायत. काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही महाविकास आघाडीमध्ये. आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांच्या शैलीमध्ये व संजय राऊत साहेबांनी त्यांच्या शैलीमध्ये राहुल गांधी यांना सुनावलेला आहे. परंतु आम्ही जन्मभूमीत राहतो सावरकरांच्या, आमचं कर्तव्य आहे का त्या विरोधामध्ये लढा देण्यात. जुन्या काळात सावरकरांनी लढा दिला, आता आम्ही लढा देऊ. आम्ही राहुल गांधींना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज अभिवादन करायला खरं तर तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी येणं अपेक्षित होतं, कोणी झालं नाही, तुम्हीच पहिले व्यक्ती आहात. काय त्याबद्दल काय माहिती नाही, पण आम्ही महाविकास आघाडीत जरी असलो तरी महाविकास आघाडी गेली खड्ड्यात. सर्वात पहिले हिंदुत्व, त्यानंतर राजकारण. या विचारामध्ये तुम्ही सहभागी आहात. आज आम्ही सावरकरांच्या जन्मभूमीवर त्यांना अभिवादन करायला आलेलो आहोत. तर आम्ही एकच सांगतो, महाविकास आघाडीमध्ये मतभेद असू शकतात, वैचारिक मतभेद, तर हा एक मतभेद नक्कीच राहील. सावरकरांचा जो विरोध करेल आम्ही त्यांचा विरोध करू. तुमची काय भावना? आज सर्वात प्रथम मी सावरकर वीर जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि देशभक्तीला नमन करते. आज आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलोय. महाविकास आघाडीची भूमिका जरी वेगळी आहे, एक नाशिककर म्हणून
मात्र दराडे यांच्या या विधानाला महाराष्ट्र काँग्रेसनं अत्यंत गांभीर्यानं घेतलं. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दराडे यांच्या विधानाचा निषेध केला. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तर राहुल गांधींना हात लावून दाखवा असं आव्हानच दिलंय. तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही निषेध व्यक्त केला. पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले ते अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे. त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी. अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ. नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे. मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल एवढंच या निमित्ताने आम्ही सांगतो. राहुल गांधींना धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते. आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत. पण आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आम्हालाही कलियुगासारखं वागता येतं एवढं लक्षात ठेवावं. आता काँग्रेसचा हा आक्रमक पवित्रा पाहून शिवसेना ठाकरे पक्ष मात्र एकदम बचावात्मक झाला. पदाधिकारी कोणाचा? स्वतःच्या पक्षाचा. निमित्त काय? सावरकरांची जयंती. मात्र पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एखाद्या कार्यकर्त्याचं मत ही पक्षाची भूमिका नसते अशी सारवासारव केली. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी उलट भाजपला सावरकरांना भारतरत्न अजून का दिला नाही असा प्रतिसवाल केला, आठवण करून दिली. मात्र काँग्रेसच्या भूमिकेवर आतापर्यंतच्या विधानांवर शिवसेनेनं मौनच पाळलं. नाही, काय मी ऐकलेलं नाही, लक्षात घ्या. मला काही माहिती नाही आहे. तुम्ही जे काही सांगताय ते, तुम्ही जे म्हणताय ते मला जरा एकदा माहिती करून घ्यावं लागेल. आणि कोणीतरी काहीतरी म्हटलं त्याच्यावरून लगेचच काहीतरी पक्षातल्या काही आपण ठरवावं असं काही नसतं. मुंबई विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची डिग्री परत केली तरी इंग्रजांनी त्यांचा बारॅट लॉ म्हणजे बॅरिस्टरची डिग्री जी रद्द केली होती ती अद्यापही त्या विद्यापीठाने परत दिलेली नाही. त्यामुळे आता याच्या पुढे आपण हा प्रयत्न केला पाहिजे आणि एक याची आपण लढाई सुरू केली पाहिजे की हा किंवा पत्रव्यवहार सुरू केला पाहिजे. वीर सावरकर हे बॅरिस्टर आहेतच. तो कागदाचा तुकडा जरी जप्त केला असला ब्रिटिशांनी तरी आम्ही त्याला बॅरिस्टर म्हणतो, बॅरिस्टर मानतो. पण या देशाची मागणी जी आहे ती वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे. सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे? त्यांच्या विचारधारेचा. तर तो त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन टीकाकारांची तोंड बंद करणार. तर असं हे राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातल्याच एका व्यक्तीबद्दल राजकारण, एक राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व असलेल्या सावरकरांबद्दल. आणि या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला दाखवणार आहे एकेकाळचा असा महाराष्ट्र जेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री सावरकरांचं कौतुक करत होते तर त्यांच्या विरोधी पक्षात असलेले किंवा विरोधी असलेले बाळासाहेब ठाकरे हे मणिशंकर अय्यरच्या अंदमानातील सावरकरांच्या काव्यपंक्ती हटवण्यावरून जोडे मारो आंदोलन करत होते. ही दोन्ही दृश्य बघा. शरद पवारांचं आपण ऐकूया. त्यांनी या क्षेत्रामध्ये जी केलेली कामगिरी आहे तिचं एक इतिहासामध्ये वेगळं अशा प्रकारचं स्थान आहे. तो लोकमान्यांच्या आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जो चाललेला जंग होता त्याला एक मोलाची शक्ती देण्याच्या संदर्भातलं काम सावरकरांच्या विचारसरणीमधून, सशस्त्र क्रांतीच्या विचारसरणीमधून निश्चितपणानं झालं. ही गोष्ट तुम्हाला मला आज या ठिकाणी मान्य करावी लागेल. हिंदुत्वाच्या संदर्भातलं व्यापक चित्र त्यांनी समाजाच्या समोर मांडलेलं होतं. हिंदुत्व याचा अर्थ तो काहीतरी मर्यादित धर्मापुरता अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्तीची सुद्धा मनापुढे मांडली नाही. संपूर्ण या भूमीचा निष्ठा ठेवणारा जो कोणी भारतप्रेमी असेल तो खऱ्या अर्थाचा हिंदुत्ववादी आहे अशा प्रकारची एक नवीन व्याख्या त्या काळामध्ये स्वातंत्र्यवीरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेली होती. विज्ञानाचा स्वीकार करूनच आपण पुढे गेलं पाहिजे. विज्ञानाचा आधुनिक तंत्राचा स्वीकार न करता हा देश आपण शक्तिशाली बनवू शकणार नाही ही अत्यंत स्पष्टपणानं आणि ठोसपणानं भूमिका संपूर्ण समाजामध्ये मांडण्याच्यासाठी जे कोणी पुढाकार घेतलेला असेल त्याच्यामध्ये सावरकरांचं स्थान अत्यंत वरचं होतं. हे जर मी या ठिकाणी सांगितलं तर त्यामध्ये इतकीची सुद्धा अतिशयोक्ती होणार नाही. सावरकर खऱ्या अर्थानं. तेव्हा एकेकाळी महाराष्ट्र असा होता की ज्यावेळी शरद पवार, जर का पुरोगाम्यांचं सर्वोच्च नेतृत्व शरद पवार महाराष्ट्रातले मानले तर ते कौतुक करत होते सावरकरांचं.
आणि हिंदुत्व असलेले शिवसेनेचे ठाकरे मणिशंकर अय्यरांना जोडे मारो आंदोलन करत होते. विचार करत नव्हते की आपण आघाडीत आहोत का, काँग्रेसबरोबर आपले संबंध कसे आहेत, भविष्यात आपण त्यांच्या राष्ट्रपतींना पाठिंबा देणार आहोत वगैरे असा काही राजकीय विचार नव्हता. आता मात्र ज्याचं त्याचं राजकारण आहे. दरम्यान शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून राहुल गांधींना देण्यात आलेल्या या आव्हानाबद्दल सावरकरांचे पणतू आणि सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे पदाधिकारी रणजित सावरकर यांनी शिवसैनिक सदैव सावरकर प्रेमीच असल्याचं म्हटलंय. पाहूया त्यांची प्रतिक्रिया. नाही, हे बघा, शिवसैनिकांचा जर आपण मुद्दा म्हटला तर ते कुठल्याही गटात असोत, सामान्य शिवसैनिक हा सावरकरांचा आदरच करतो. आता सावरकरांचं नाव घेतलं तर आमची मतं जातील का काय, असा जर उबाठाचा काही असेल तर तो त्यांचा, मी सांगतो, तो राजकीय त्यांचा प्रश्न आहे. पण सामान्य शिवसैनिक हा सावरकरांचा आदरच करतो. ह्याचं उदाहरण म्हणजे मागे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिदोरी नावाचे जी काँग्रेसचं हे आहे पत्र, त्याच्यामध्ये सावरकरांवर अश्लील भाषेत 2 लेख छापून आले होते. त्याची मी मागणी करायला गेलो होतो की यांच्यावर कारवाई करा. तर तेव्हाचे जे मुख्यमंत्री महोदयांनी तेव्हा भेट तर मला सोडाच, पण तेव्हा त्यांच्या ऑफिसनी पत्र पण घेतलं नाही, मला खाली येऊन ते द्यावं लागलं. त्या पत्राचं मला आजपर्यंत उत्तर आलं नाही आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही या शिदोरीच्या किंवा काँग्रेसच्या विरोधात सावरकर सन्मान यात्रा काढली तर तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर हे स्वतः त्याच्यात सामील झाले होते. त्याच्यामुळे शिवसैनिकांच्या निष्ठेविरुद्धबद्दल मला काही शंका नाही आहे. आणि या पार्श्वभूमीवर चर्चेत पुढे जाण्यापूर्वी, आपल्या पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे जे आम्ही तुम्हाला कमिट केलेलं आहे की तुमच्या प्रतिक्रिया आम्ही दाखवू, त्या आपण बघूयात मीडिया सेंटरवर. लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया या अतिशय महत्त्वाच्या विषयावर काय म्हणतायत लोक, आपले सगळे लोक प्रेक्षक. राहुल गांधींची स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भातली भूमिका उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरते का, होय किंवा नाही, हा मूळ प्रश्न आहे ज्याचा कौल आपण सगळ्यात शेवटी बघू. दरम्यान आपण प्रतिक्रिया पाहतोय. पहिली प्रतिक्रिया, नितीन सरदेसाई लिहितात, अडचणींचं वगैरे काही नाही, साहेबांनी आता आपला भूतकाळ, आपली ओळख वगैरे सगळं मागे सोडून दिलंय, त्याबद्दल त्यांना खंत वगैरे काही वाटत नाही, असं युट्यूबवरती आम्हाला कमेंट आली नितीन सरदेसाईंची. सुरेश जानकुत लिहितात, ज्यांना इतिहास माहीत नाही त्यांनी गप्प राहावं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. तर प्रसाद माने लिहितात, सावरकरांबद्दलच्या राहुल गांधींच्या भूमिकेचं कोणताही हिंदू समर्थन करणार नाही, पण ठाकरेंना काँग्रेससोबतच निवडणूक लढवावी लागेल, अशा प्रकारे त्यांनी शिवसेनेची अडचण नमूद केली. प्रसाद माने लिहितात असं. तर युट्यूबवर आलेली आणखी एक कमेंट आहे अमोल म्हात्रेंची, काँग्रेसचा मूळ मतदार वंचित आणि एमआयएमकडे गेला, आता सावरकरांवर टीका करून हिंदूंना पण नाराज करणार, कसं होणार काँग्रेस, असा सवाल विचारतायत. प्रॅक्टिकल, राजकीयदृष्ट्या व्यावहारिक प्रश्न ते विचारण्याचा प्रयत्न करतायत की हिंदूंच्या नायकावर टीका केल्यानंतर काय होईल तुमचं. विक्रांत सानप लिहितात, राहुल गांधींचं बरोबर आहे, अशी कमेंट एका वाक्यात त्यांनी केलेलं आहे की राहुल गांधी म्हणतात ते बरोबर आहे. यानंतर कृष्णा गाडेकर लिहितात, सरकारी शाळा, सरकारी रुग्णालय, भ्रष्टाचारावर बोला, जनतेची दिशाभूल करू नका, अशी कमेंट आली युट्यूब चॅनलच्या आमच्या कमेंटवर. इंस्टाग्रामवर आलेली पांधे ज्वेलर ही कमेंट आहे, राहुल गांधींची भूमिका घातक ठरली तरी ठाकरेंना ते कळणारच नाही, कळत असेल तरी संजय राऊत कळू देणार नाही. त्याचप्रमाणे पुढची कमेंट आहे आपल्याकडे आलेली इंस्टाग्रामवरून आलेली मानस यांची, महाराष्ट्राचेच लोक आपल्या महापुरुषांचा सन्मान करणार नाहीत तर बाकीचे कसा करतील, अशांमुळे महाराष्ट्र मागे पडतोय, अशी प्रतिक्रिया आलेली आहे मानस यांच्याकडून. तर इन्स्टावर आलेली आणखी प्रतिक्रिया सचू देवरुखकर यांची, अजिबात नाही, सावरकरांना अजून भारतरत्न का मिळाला नाही असा सवाल आज संजय राऊतांनी पुन्हा केला आहे, अशी शिवसेनेची भूमिका मांडणारी कमेंट आलेली आहे देवरुखकर यांच्याकडून. तर इन्स्टावरची आणखी कमेंट आहे अद्वैत खटावकर यांची, उद्धव ठाकरे लाचार आहेत, सावरकरांना शिव्या देणारा नालायक राहुलचे जोडे त्यांना उचलावे लागतात, अशी अतिशय संतप्त आणि काहीशी जरा अधिक तिखट प्रतिक्रिया अद्वैत यांची आलेली आहे. फेसबुकवर आलेली एक कमेंट आहे प्रदीप थत्ते, सावरकर समजण्यासाठी माणूस मुळात शुद्धीत लागतो. तर चंद्रकांत पावसकर लिहितात, राहुल गांधी मानसिक रुग्ण आहे, अशी टोकाची कमेंट केलेली आहे चंद्रकांत पावसकर या प्रेक्षकांनी. सचिन कुलकर्णी लिहितात, याचा अर्थ ठाकरे पुन्हा पलटी मारायला तयार आहे. आणि आता तुमच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर चर्चेला जाण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अगदी थोड्या वेळापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला आहे. सावरूनही घ्यायचंय, भूमिकाही घ्यायची आहे, पण विरोधी कायम ठेवायचा असं वक्तव्य केलंय. तुरुंगात जाण्यापूर्वीचे सावरकर काँग्रेसला मान्य आहेत असं सपकाळ नांदेडमध्ये बोलताना म्हणाले. पाहू.
सावरकरांच्या जेलमध्ये जाण्याच्या आधीचा जो त्यांचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाच्या संदर्भामध्ये त्यांना अभिवादन करायला कुठली हरकत नाही. सावरकरांच्या जेलमध्ये जाण्याच्या आधीचा जो त्यांचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळाच्या संदर्भामध्ये त्यांना अभिवादन करायला कुठली हरकत नाही. आता ही तर पुन्हा जुनीच अडचण झाली, कारण याच्याबद्दल सावरकर प्रेमींचं म्हणणं असतं की तुम्हाला जेलच्या आधीचे सावरकर पचायला कळायला इतकी वर्ष लागली तर जेल नंतरचे कळायला आणखी 50 वर्ष लागतील. अर्थात तो मुद्दा वेगळा आहे, तो पुन्हा चर्चेला घेऊ. यानंतर आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरकडे. आपले आत्ताचे पाहुणे कोण आहेत त्याच्याकडे आपण येणार आहोत. आपल्यासोबत असतील शरद पोंक्षे की ज्यांनी वेळोवेळी या विषयांवरती स्पष्टपणे भाष्य केलेलं आहे. त्याशिवाय दराडे आपल्यासोबत आहेत ज्यांनी आज हे विधान केलं आणि मला दराडेंचं कौतुक वाटतं. मला असं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं की कदाचित ते येणार नाहीत, पण ते आलेले आहेत. त्यानंतर आपल्यासोबत आहेत हनुमंत पवार जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि भूमिका सुद्धा मांडत असतात, आणि केशव उपाध्ये भाजपची भूमिका मांडण्यासाठी त्यांचे प्रमुख माध्यम संयोजक. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा पोंक्षेंकडे जाईन. पोंक्षेजी, माझा पहिला प्रश्न म्हणजे ही सगळं जे काही राजकारण चालू आहे, काँग्रेसची टीका टिप्पणी, मग शिवसेनेचं त्याला प्रत्युत्तर किंवा रादर प्रत्युत्तर न दिलं जाणं, याकडे आपण कसं पाहता? हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा ना कुठल्याही राजकीय पक्षाशी माझा खरं तर काही संबंध नाही. त्यामुळे राजकीय पक्षांच्याबद्दल मला बोलण्याचं काही म्हणजे त्यात मला रसही नाही आहे. पण सावरकरांना बद्दल जे कोणी चिखलफेक करतात, विशेष करून काँग्रेसवाले, त्यांचा आम्ही सातत्याने निषेधच केलेला आहे. आणि त्यांचा जाहीर निषेध जेव्हा जेव्हा ते राहुल गांधी किंवा आणि कोण ते जे काही घाणेरडं बोलतात त्या प्रत्येक वेळेला मी त्यांचा जाहीर निषेधच करत आलेला आहे. त्यामुळं मी तो करत राहणार, कारण मी सावरकर प्रेमी आहे. आणि मुळात माझं असं मत आहे, कुठल्याही महापुरुषाबद्दल पातळी सोडून कधीच कोणी बोलू नये. त्या महापुरुषांनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्या परिस्थितीनुसार, त्यांच्या कुवतीनुसार देशासाठी योगदान दिलेलं आहे. त्यामुळं कुणीच कोणाबद्दल घाणेरडं बोलू नये. आणि यानंतर मी जाणार आहे हनुमंत पवार यांच्याकडे. हनुमंत पवारजी, सगळी चर्चा तुमच्या समोर आहे आणि मी मगाशी सगळे संदर्भ सुद्धा पुराव्यासकटचे दाखवले की एकेकाळी काँग्रेसने कौतुक केलेलं आहे. तुमच्या पक्षात असलेले शरद पवार असतील, लहानपणचे किंवा ऐन तारुण्यातले यशवंतराव चव्हाण साहेब असतील की जे सावरकरांना भेटायला गेले होते, आणि अनेक इंदिरा गांधी वगैरे, ज्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे की त्यांनी सावरकर स्मारकाला देणगी सुद्धा दिली होती. मग हा सगळा इतिहास असताना गेल्या काही काळात राहुल गांधी सदैव सावरकर विरोधी भूमिका का घेत आहेत? प्रसन्नजी, शिवसेनेचे ते कोण आता चर्चेला आहेत, बाळ दराडे, त्यांनी जे राहुलजींविषयी आज वक्तव्य केलं तर त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. आमच्या मित्र पक्षाचे ते काहीतरी पदाधिकारी आहेत, आज आम्हाला माहीत झाले ते. त्यांचं म्हणणं तेच शिवसेनेचं म्हणणं आहे का आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं, हेही अजून खरं म्हणजे कळालेलं नाही. त्यामुळे शिवसेनेचा एक नाशिकमधला पदाधिकारी राहुलजींना जर काळं फासायची भाषा करत असेल तर आमचे प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया देणं थोडं बाजूला ठेवा. आमचा नाशिकमधला साधा ब्लॉक अध्यक्ष सुद्धा खंबीर आहे, राहुलजींना काळं फासणाऱ्यांचं काय करायचं ते करतील. नाशिकचे काँग्रेसचे कार्यकर्ते राहुलजींच्या काळं फासायला येणाऱ्यांचं काय करतील हे त्यावेळी आपण बघूया. मी त्यांच्या या विधानाचा निषेध करतो. शिवसेनेचे विचार आणि काँग्रेसचे विचार हे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचं सरकारमध्ये महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्ष दूर ठेवण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या, अल्पसंख्याकांच्या, दलितांच्या, आदिवासींच्या हितासाठी भाजपला बाहेर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. असा याचा अर्थ असा नाही की त्यांचे विचार सगळे आम्हाला मान्य आहेत, आमचे विचार सगळे त्यांना मान्य आहेत. जसं नितीश कुमार साहेबांचे विचार आता भारतीय जनता पक्षाला मान्य आहेत किंवा मुफ्ती मोहम्मद सईद सोबत काश्मीरमध्ये सरकार स्थापन करताना त्यांनाही जितके विचार मान्य होते तसं तुम्ही काँग्रेस आणि शिवसेनेचं समजू शकता. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं केलेल्या या विधानावर पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी आणि त्यांचे खासदार संजय राऊत साहेब काय भूमिका घेतात याच्याकडे आमचं लक्ष आहे. त्यांनी यांना माफी मागायला लावावी, यांचं विधान मागे घ्यायला लावावं अशी नम्र विनंती पक्षाच्या वतीने. बरं, राहता राहिला मुद्दा सावरकरांविषयीच्या भूमिकांवर जे तुम्ही थेट चर्चेला सुरुवात केली, खूप बोलण्यासारखं आहे प्रसन्नजी. काँग्रेसच्या लोकांनी घेतलेल्या भूमिकेवर तुम्ही सुरुवातीला कटाक्ष टाकला.
नरेंद्र मोदी साहेब गांधीजीच्या प्रतिमेसमोर ज्या श्रद्धेने नतमस्तक होतात, म्हणजे गांधीजींचे सगळे विचार त्यांनी अंगीकारले, स्वीकारले आणि त्यांना मान्य आहेत असा भाबडा आशावाद तुमच्या सगळं माझा कोणाचाही असणार नाही. इंदिराजींनी, शरद पवार साहेबांनी तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे सावरकरांविषयी काही विधानं केली असतील, काही त्यांना काही प्रशस्तीपत्र दिली असतील किंवा त्यांचं कौतुक केलं असेल, हे समजून घेतलं पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणत असताना सावरकरांच्या इतिहासामध्ये ज्या काही अशा जागा आहेत त्याची चर्चाच करायची नाही आणि तुम्ही स्वातंत्र्यवीर आम्ही म्हणतो तर तुम्हीही म्हणायचं, असा जर आग्रह असेल तर ते या महाराष्ट्रामध्ये आता चालणार नाही. सावरकरांचे सरळ सरळ 2 भाग आहेत, जेलमध्ये जायच्या अगोदरचे सावरकर आणि जेलच्या बाहेरचे सावरकर. तुम्ही मला अधिक वेळ द्याल, पुढे चर्चेला संधी द्याल तर 1857च्या उठावावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये मुस्लिमांचं किती कौतुक तुम्हाला सांगू, जागा कमी पडेल. नावात सगळं मुस्लिमांचं त्यांनी हजारो कौतुक केल्याचं दिसतं. पण तेच सावरकर ज्यावेळेस 1930ला लिहायला बसतात हिंदू पातशाही, त्यावेळेस मुस्लिमांबद्दल काय लिहितात, तर हे दोन्ही सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हणा असं तुम्ही म्हणणार असाल तर माफ करा, असं होणार नाही. ठीक आहे, मी हा मुद्दा सविस्तर घेऊन जाईन केशव उपाध्यायांकडे. त्यापूर्वी ज्यांचा आता उल्लेख हनुमंत पवारांनी केला ते दराडे आपल्यासोबत आहे. दराडेजी, आपण एक तर माझा पहिला प्रश्न असा की आज सावरकर जयंती आहे, त्यानिमित्तानं माध्यमं तुमच्याशी बोलत होती, पण एकदम राहुल गांधींचा विषय ते आल्यावरती काळं फासू वगैरे, एकतर त्यांना सुप्रीम कोर्टानं सांगितलं, त्यानंतर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडनं महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळात कोणतंही विधान झालेलं नाही आणि मी चुकत नसेल तर राहुल गांधींनी पण केलेलं नाहीये. तर अचानक काळं फासण्याचा वगैरे विषय कुठून आला, आणि ते सुद्धा जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमचा पक्ष मुळात काँग्रेससोबत आहे मवियामध्ये? सर्वप्रथम जे कोणी हनुमंतराव जे आहे त्यांना काही ओळखत नाही मी, त्यांना आज पहिल्यांदाच बघितलं मी, स्वतःला नेते म्हणता येते. तर मला माझं त्यांना सांगणं आहे की आम्ही आजपर्यंत इंदिरा गांधी असेल, राजीव गांधी असेल, यांनी देशासाठी बलिदान दिलं, आम्ही आजपर्यंत त्यांच्या विरोधामध्ये अपशब्द कधीही काढला नाही. कोणत्याही शिवसैनिकांनी काही शब्द काढला नाही की नेत्यांनी काढला नाही. मग आमचं दैवत जर स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर असेल, विनायक दामोदर सावरकर असतील, तर त्यांच्याबद्दल यांच्या नेत्यांनी अपशब्द का बोलावा? काय बोलायचं कारण नाही ना. आणि आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस आहे. आज आम्ही दिनाच्या दिवशी आम्ही भगूर या जन्मस्थानी गेलो आणि आम्हीही नाशिकचे भूमिपुत्र आहोत आणि सावरकरही नाशिकचे भूमिपुत्र आहे. आमचं गाव त्यांचं गाव आजूबाजूला आहे आणि आमच्या गावातला कोणी व्यक्ती आज देशासाठी लढलाय, देशासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे. आज काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यानंतर रत्नागिरीमध्ये 13 वर्ष स्थानबद्ध राहिले. इतकी शिक्षा त्यांनी भोगली ही कुणासाठी भोगली? आपल्या भारतासाठी भोगली. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढले. ते कुणासाठी? माझ्यासाठी वैयक्तिक लढले नाही की तुमच्यासाठी वैयक्तिक लढले नाही, ते देशासाठी लढले. तर आपलं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं, महाराष्ट्रातील नेत्यांचं कर्तव्य आहे की वीर दामोदर सावरकर यांचं त्यांनी अध्ययन केलं पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रामध्ये संस्कृती टिकली पाहिजे, असं आमचं मत आहे. हे काँग्रेस, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, यांनीही देशासाठी बलिदान दिलं, आम्ही त्यांचे रिस्पेक्ट करतो ना. तर मग राहुल गांधींनी सावरकरांचा रिस्पेक्ट करायला काय हरकत आहे? ते 2 वेळेस बोलता माफीवीर माफीवीर. अरे काय बोलायचं कारण काय तुम्हाला माफीवीर? आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत ना, आपलं जर काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे की या मुद्द्यावर बोलायचं नाही, त्या मुद्द्यावर बोलायचं नाही, तर मग राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन त्या मुद्द्यावर बोलायचं कारण काय? जर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनीही कौतुक केलेले सावरकरांचं, शरद पवार साहेब असतील त्यांनीही सावरकरांचं कौतुक केलेलं आहे. मग राहुल गांधींना अडचण काय? बरं, आम्ही जर महाविकास आघाडीत आहे ना, तर आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो, तुमच्या नेत्यांचा. तुम्ही आमच्या श्रद्धास्थान आहे हिंदूंचं, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या हिंदूंचं श्रद्धास्थान आहे सावरकर, त्यांचं यांना रिस्पेक्ट करायला हरकत काय आहे? ठीक आहे, मी दराडेजी तुमचा प्रश्न विचारतो आणि मलाही काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहे त्या निमित्तानं, कारण तुमच्या विधानापासून शिवसेनेने मात्र आजपर्यंत सावरकरांच्या नावावर फक्त राजकारण करताय. यांनी भारतरत्न पुरस्कार का दिला नाही सावरकरांना? यांना कुठलाही बोलायचा अधिकार नाही. तुम्ही बीजेपीला तर बोलायला नव्हतं पाहिजे आज. ठीक आहे, मी दराडेजी भाजपला जाणीवपूर्वक बोलावलेलं आहे, कारण त्यांच्या आता 10 वर्षाची सत्ता आहे. एकेकाळी हीच मागणी भाजपचे लोक करायचे आणि त्यांच्याकडे ही मागणी काँग्रेसचे नाहीत, हिंदुत्ववादीच करतायत. मी मगाशी शरद पवारांचं नाव सुद्धा घेतलं की जे भाजपला म्हणत होते की पुरस्कार द्या आणि शेवटी न दिल्यामुळे ते म्हणतात की आता आपणच सावरकरांना भारतरत्न म्हणायला पाहिजे, पण तो वेगळा विषय आहे. मी केशव उपाध्यायांकडे जातो. केशवजी, हनुमंत पवारांचं सगळं म्हणजे बेसिकली काँग्रेसची भूमिका आपण पाहिलेली आहे, आपलं याबद्दल काय म्हणणं आहे, आपला काय विचार मांडताय? 2-3 गोष्टी प्रामुख्याने मला प्रश्न मांडल्या पाहिजेत. एक तर सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसच्या भूमिकेबद्दल. खरोखर मला दुर्दैव, इतका वैचारिक गोंधळ कसा असू शकतो काँग्रेसमध्ये, त्याचं मला हसावं की रडावं ते मला कळत नाही. एकेकाळी वैचारिक परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाची ही दुरावस्था व्हावी की काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणतात
की मला पूर्वीचे स्वातंत्र्यवीर सावरकर आम्हाला चालतील, नंतरचे चालणार नाहीत. कारण दस्तूर खुद्द सावरकरांचं असं स्वतःचं वाक्य आहे की एक वेळ माझी ती उडी, समुद्रातली उडी लोकांनी विसरली तरी चालेल, पण मी केलेलं समाजकार्य किंवा समाजातलं जे, आणि ते खरंच प्रचंड मोठं त्या काळात कार्य जे केलं होतं, रत्नागिरीत त्यांचं कार्य असेल, त्या गोष्टी ज्या आहेत, समाज सगळ्या गोष्टी असतील, त्या गोष्टी सामाजिक समरसतेच्या दृष्टीने, समाज एकसंध करण्याच्या दृष्टीने जी पावलं त्यांनी उचलली ती विसरता कामा नाहीत. हे सगळ्यात अतिशय महत्वाचं काम त्यांनी केलं. त्यामुळे सावरकर स्वतः म्हणाले होते की तेवढी म्हणजे तुरुंगापूर्वी सावरकर चालतील आणि तुरुंगानंतर चालणार, हे अत्यंत गोंधळाचं, वैचारिक पूर्णपणे अभाव असल्याचं काँग्रेस अध्यक्षांची ही भूमिका आहे. दुसरं त्यातलं असं आहे की या सगळ्या याच्यामध्ये आता शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते बोलले, खरं म्हणजे सामान्य शिवसैनिकांना सावरकरांबद्दल आत्मीयता वाटते, किंबहुना जो देशावर प्रेम करतो तो प्रत्येक जण सावरकरांबद्दल अतिशय आस्थेने बोलतो. मतांच्या राजकारणासाठी आज उद्धव ठाकरे गटाने आदित्यता घेतली, आमचं ते विधान सांगितलंय, हे आणखीन सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे एकीकडे म्हणजे याचा अर्थ असा आहे का की उद्धव ठाकरेंचा जी काही त्यांची संघटना उरली आहे त्याच्यावर त्यांचा कंट्रोल नाही का त्यांनी सांगितलं एका अर्थाने विधान करायला, मग आता ते नाही म्हणतात, असं काय झालं, याचा खुलासा करतात त्यांनीच केला पाहिजे. तिसरं त्यातलं असं आहे की त्यातला मुद्दा असा आहे की सावरकरांबद्दल कुणी कितीही म्हणून असं की एक सातत्याने तुम्ही, मग जर मगाशी आमचे कोण काँग्रेस प्रवक्ते बसले ते म्हणाले की काय त्या अशा काही जागा आहेत ज्या जागांबद्दल, कोणत्या जागा आहेत, समजा क्षणभरासाठी नाही, खरं म्हणजे प्रत्येक जागा, ज्या जागांबद्दल माफीविराबद्दल बोललं जातं, बाकीचे त्यांनी एक कायम शब्द प्रयोग केला होता की द्विराष्ट्रवाद सिद्धांत सावरकरांनी मांडला. खरं म्हणजे अर्धवट माहितीच्या आधारावर ती भूमिका मांडली जाते. 1896 मध्ये त्याच्या आधीच द्विराष्ट्रवाद सिद्धांत या देशामध्ये मांडला गेला होता आणि त्याचीच पुढे जिनांनी पुढे तो विषय नेला होता. त्यामुळे ज्या काही आक्षेपाचे मुद्दे, त्या आक्षेपाचं मुद्द्याचं व्यवस्थित तर्कशुद्ध पद्धतीने खंडन हे वारंवार झालेलं आहे. पण तरी सुद्धा केवळ एक मतांच्या राजकारणासाठी आणि एक पलीकडे जागा काढायची, अनेक नेत्यांच्या काढता येतील, काढायची असतील तर. त्यामुळे इतिहासामध्ये आपण जी मोठे नेते होऊन गेले त्या नेत्यांनी जे मोठं काम केलंय त्या कामाचं कौतुक आपण केलं पाहिजे. ते कौतुक करण्याऐवजी अशा पद्धतीने एक प्रकारे हेळसांड करणं, अपमान करणं, मला असं वाटतं की हे परिपक्वतेचं लक्षण. ठीक आहे, मी दराडे, मला दिसतंय की कदाचित तुम्हाला काहीतरी बोलायचं, मी तुमच्याकडे येतो. त्यापूर्वी हनुमंत पवारांकडे जातो आणि नंतर त्या सिक्वेन्सने मी तुमच्याकडे येतो. मला शरद पंक्षांची पण पुढची प्रतिक्रिया मला घ्यायची. मला हनुमंत पवार, मला एक अगदी बेसिक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक राजकीय पक्ष काही एका विषयावरती भूमिका घेऊन चर्चा करण्यासाठी त्याचं एक काहीतरी निमित्त असतं. उदाहरणार्थ राम मंदिर असताना हिंदुत्वाचा मुद्दा होता, मग हिंदुत्वाचा राजकारणात चर्चेचा मुद्दा होता. मंडल कमिशन असताना आरक्षणाचा मुद्दा, त्यावरती दोन्ही बाजूने चर्चा व्हायची. या मधल्या काळामध्ये थेट कोणतेही निमित्त नसताना किंवा असं काही नसताना एकदम राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी सावरकरांवरती भरपूर विधानं करतात. त्याचा एक परिणाम आपल्याला बघायला मिळाला. थेट कोर्टाकडनंच सांगण्यात येते की तुमच्या आजीच जिथे कौतुक करता त्या व्यक्तीबद्दल तुम्ही कशी काय विधानं करता. मग हा विरोधाभास का आणि याची नेमकी गरज काय? म्हणजे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो की सावरकर हे राहुल गांधींच्या डिस्कशनचे विषय नेमके का आणि कसे बनले. प्रसन्नजी, चर्चेमधून गैरसमज जाऊ नये म्हणून सांगतो की कोर्टामध्ये ती केस चालू आहे. माफी मागा, आम्ही केस मागे घेऊ असं सांगण्यात आलं. राहुलजींनी माफी मागायला नकार दिला, कारण ते खरोखर कोण्याही माफीवीरांचे वारस नाहीयेत, शहीद झालेल्या लोकांचे वारस आहेत. ती केस चालू आहे. तिथं सगळे आरोप जे राहुलजींवर केलेले आहेत किंवा राहुलजींवर जे अलिगेशन लावलेले आहेत समोरच्या पार्टीनं, त्याची कागदपत्र रीतसर तिथं येणार आहेत. मला केशव उपाध्ये सरांनी जे 2-3 आक्षेप उभा केले त्याची उत्तरं मला देणं गरजेचं वाटतं. काय आहे, किती जागा आहेत, काय जागा आहेत, 1-2 जागा आहेत असं जे म्हणलं जातं ना, त्याची आता चर्चा झाली पाहिजे. प्रसन्नची, किती जागा सांगू? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी लिहिलेलं सावरकरांनी माहित नाही का उपाध्ये सरांना, का महाराष्ट्राला माहित नाही? द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत 1937 अहमदाबादच्या माझं होऊ द्या, मी तुम्हाला इंटरप्ट केलेलं नाही, ज्येष्ठ प्रवक्ते आहात तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या बद्दल सावरकरांनी लिहिलेलं, सावरकरांनी नाकारलं का भारतीय जनता पक्षानं आणि त्यांना मानणाऱ्या लोकांनी नाकारलं का? अजूनही नाकारलेलं नाहीये. 1937 हिंदू महासभेच्या अहमदाबादच्या अधिवेशनामध्ये द्विराष्ट्रवाद सिद्धांत मांडला. नंतर मुस्लिम लीगनं तो सिद्धांत उचलला आणि त्या सिद्धांतावर बंगालमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर हिंदू महासभाच गेली होती मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन करायला. शत्रूच्या महिलांवर बलात्कार करा म्हणणारे सावरकर,
त्यांना अपमानित करा म्हणणारे सावरकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मामध्ये दलितांचा छळ होतो म्हणल्यानंतर बौद्ध होण्यासाठी गेल्यानंतर बाबासाहेबांना केलेला त्यांनी विरोध किती जागा सांगायचे. 1942च्या चळवळीला सावरकरांनी विरोध केला हो. या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा सगळ्यात मोठा जो संघर्ष बिंदू होता तो चले जावची 1942ची चळवळ. त्या 42च्या चळवळीच्या विरोधामध्ये सावरकर छाती ठोकून उभा राहिले. मी सावरकरांना स्वातंत्र्यवीर बनताना ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही मागायचे नाहीत. हे पुस्तक हे काँग्रेसचं पुस्तक नाही, यदी फडकेंचं पुस्तक आहे. यदी फडके माहीत आहेत महाराष्ट्राला, मी सांगायची गरज नाही. श्रीविद्या प्रकाशनचं पुस्तक आहे, काँग्रेसच्या प्रकाशनाचं पुस्तक नाही. काय लिहिलं याच्यामध्ये? 172 पानावर यदी फडके लिहितायत 3 जानेवारी 1933 रोजी तात्यांना घातलेल्या अटी आणखी 2 वर्षे तशाच पुढे चालू राहतील असे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः तात्यांना सांगितले. तेव्हा सरकारच्या निर्णयाबद्दलची नापसंती तात्यांनी व्यक्त केली. दरमहा किमान 600 रुपये मिळण्याची पात्रता असताना सरकार देत असलेले 60 रुपये निर्वाह भत्ता अत्यंत अपुरा असल्याचेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यदी फडकेंनी नोंदवून ठेवलं व 1984ला माझा जन्म झालेली तारीख आहे ती. त्यावेळेसपासून आजपर्यंत जर आम्ही ते महाराष्ट्राला सांगणार नसू आणि आमच्यावर कोण माफी मागणार आणि कोण पेन्शन घेणारा माणूस जर स्वातंत्र्यवीर म्हणून लागणार असाल तर काय बोलायचं यापेक्षा. केशव उपाध्याय, माहितीसाठी सांगतो, फक्त फॅक्च्युअली करेक्ट, आपण टीव्ही येताना फॅक्च्युअली करेक्ट येऊन बोललं पाहिजे. 1896 मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी पहिल्यांदा द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. भारत पाकिस्तान वेगळे राष्ट्र असली पाहिजे. त्यावेळेच्या याच्या भूमिकेनुसार त्यांनी मांडली. त्यामुळे द्विराष्ट्रवादाचे खरं आधुनिक मांडलं ते सावरकर नव्हे तर सर अहमद खान यांनी पहिल्यांदा भूमिका मांडली. पहिल्यांदा काँग्रेस कशा पद्धतीने खोटा प्रचार करते याचं उदाहरण मी आता इथे दिलं. दुसरं, ज्या मानधनाचा उल्लेख तुम्ही करताय त्यावेळेचं मानधन हे इतर राजकीय नेत्यांना मिळत नव्हतं का? त्याची आकडेवारी काढायची का पवार साहेब? ते पण आपण काढूया का? ती चर्चा करायची का? ती किती मानधन मिळत होतं, कुणाला कशा सांगा 2 नावं. सांगा 2 नावं. काँग्रेसनं पेन्शन घेतलेल्याची 2 नावं सांगा. द्या पुरावा. मी यदी फडकेंचा पुरावा दिला श्रीविद्या प्रकाशनचा. मी तुम्हाला ते सांगा. अजून फोटो पाडू. द्विराष्ट्र सिद्धांत 1896 मध्ये आला. हे पहिला मी तुम्हाला सांगतो आता. कुणी मांडलं त्याचं कागदपत्र पण देतो. त्यात खोटं बोलायचं कारणच नाही. आणि यदी फडकेंबद्दल पूर्ण आदर आहे. पण यदी मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन करताना सावरकरांनी आपण पूर्ण एक करून देऊयात, मग मी तुमच्याकडे येतो. बोला केशवजी, तुम्ही पूर्ण करा. असं आहे की त्या सगळ्या विषयांवरती सावरकरांच्या प्रत्येक आक्षेप, सावरकरांमध्ये जे आक्षेप घेतले गेले त्या प्रत्येक आक्षेपाची सविस्तर उत्तरे ही वारंवार दिली गेली आणि त्याबद्दलची भूमिका मांडली गेली. प्रश्न असा आहे की या लोकांना स्वीकारायचं नाही, कारण सावरकरांचा ज्या पद्धतीने सावरकरांचा त्याग आहे, सावरकरांसारखं ज्या पद्धतीने त्यांना सगळा कुलूक हे करावा लागला, ज्या पद्धतीने तुरुंगवास त्यांना सहन करावा लागला, असं कोणत्या काँग्रेसला सहन करावं लागला मला सांगा? अत्यंत आदरणीय नाव असलेल्या नावं घेऊ आपण. पण त्यामुळे त्या पद्धत संघर्ष लोकांसमोर आला तर कदाचित सावरकरांचं महत्व लोकांकडे अधिक जाईल. जो एक दडपून ठेवलेला इतिहास संघर्षकारक आहे तो आता उजागर करायची वेळ आली आहे आणि त्या भूमिकेतनं ही सातत्याने सावरकरांबद्दल अपशब्द मांडण्याची, अपमान करण्याची भूमिका घेतली जाते. ही वस्तुस्थितीला नाकारतो. दराड्यांकडे जाण्यापूर्वी पुन्हा पोंक्षेंची प्रतिक्रिया घेतोय. पोंक्षेंसाठीचा प्रश्न हा असा की काँग्रेस आणि सावरकर हे आता थोडंसं अधिक कडवट वातावरण तयार होत चाललेलं आहे. टीका टिप्पण्या आता होत आहेत, सगळे दाखले सांगितले जात आहेत. पण हे नेहमी असंच होतं का? आणि याकडे आत्ताच्या नजरेतून बघताना तुम्हाला कसं वाटतं शरद पोंक्षे? गंमत कशी आहे की गांधी विचारांची माणसं सावरकरांवर चिखलफेक करतात किंवा सावरकर विचारांची माणसं कधी कधी गांधींवर चिखलफेक करतात. मुळात गांधी आणि सावरकर मात्र दोघंही एकमेकांचा खूप आदर करत होते. ही फार शिकण्यासारखी गोष्ट आहे की जरी वैचारिक मतभेद असले तरी दोघांना एकमेकांचं महत्त्व माहीत होतं. म्हणजे रत्नागिरीत गेल्यानंतर गांधीजी सावरकरांना न भेटता निघून नाही गेले, भेटायला गेले. ते त्यांच्या घरी गेले भेटायला. त्यांचं योग्य ते आदरातिथ्य केलं. वैचारिक मतभेद जबरदस्त होते, त्याच्याबद्दल वाद नाही काही. पण गांधी उपोषणाला बसल्यानंतर सावरकरांनी त्यांना पत्र पाठवलं होतं की तुम्ही हे फक्त तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहात, आता तुम्ही देशाचे आहात, तुमची देशाला गरज आहे, असं उपोषणाने स्वतःला संपू नका. हे सावरकरांचं वाक्य आहे. किंवा गांधीजींनी सावरकरांचा अनेक वेळेला आदर केलेला आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पोस्टाचं तिकिटावर सावरकरांचं चित्र छापलेलं आहे.
दादरच्या सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकाला इंदिरा गांधींनी वैयक्तिक बँकेच्या खात्यातून फार मोठी देणगी दिलेली आहे, एक अतिशय शोक संदेश पाठवलेला आहे. तर हे एकमेकांचा आदर करता आला पाहिजे. माझं या एकूणच महापुरुषांवरती चिखलफेक करण्यावर माझं हे मत आहे. आता ही अपेक्षा तर पूर्ण होईल की नाही हे तर संबंधितांपर्यंतच जाऊन कळेल आपल्याला, पण सध्या तरी ही टीका टिप्पणी होते आणि कोणाकोणाची अडचण होते, कोणी कोणी राजकीय स्कोर सेटल करते. मी पुन्हा दराडेंकडे जातो. दराडेजी, इकडे माझा एक पहिला प्रश्न आहे की आज तुम्हाला लक्षात आलंच असेल, तुमच्या विधानानंतर शिवसेनेनं सुषमा अंधारे ज्या नेत्या आहेत त्यांनी असं म्हणलेलं की ही एखादी खाजगी कमेंट असू शकते, ती शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही. मला पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायचं की तुमच्या पक्षानं तुमच्या विधानापासून फारकत घेतली आहे, तुमचं याबाबतीत काय म्हणणं आहे? मी आज भगूरला गेल्यानंतर मला मीडियावाले भेटले. त्या ठिकाणी काही लोक होते समोर, त्यांनी मला सावरकरांबद्दल टोकलं की अरे तुमचा पक्ष काँग्रेस बरोबर गेलाय, तुम्ही आज कसे काय आले. त्यानंतर माझी ती भावनेमध्ये येऊन कंठ दाटून आला व ती मी रिॲक्ट झालो त्या ठिकाणी. आणि सुषमाताई काय बोलल्या हे मी ऐकलं, पण ही मी जी भूमिका मांडली ही मी माझी वैयक्तिक भूमिका मांडली. मी सकाळी सर्व मीडियाला सांगितलं, एबी माझ्याला सांगितलं की ही माझी भूमिका आहे, ही एक कट्टर शिवसैनिक म्हणून, उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणून ही माझी भूमिका आहे वैयक्तिक, ही पक्षाची भूमिका नाही. आणि आज या ठिकाणी पण दराडेजी तुम्ही असंही म्हणालात की मविया वगैरे सुसंस्कृत दराडेजी आपण असंही म्हणालात की मविया गेली खड्ड्यात, आमचं हिंदुत्व आणि सावरकर प्रेम सगळ्यात प्रथम असेल. तुम्ही अजूनही ठामात या विधानावर? महाविकास आघाडी हा मोठा भाग आहे, मोठ्या नेत्यांचा भाग आहे. आमचं शिवसैनिकांचं वैयक्तिक मत आहे, माझं शिवसैनिक म्हणून, की महाविकास आघाडी बाजूला, अगोदर हिंदुत्व, सावरकर आणि नंतर राजकारण. बरं, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालतो, माननीय उद्धव साहेबांच्या विचारावर चालतो. त्यामुळं आम्ही आमचं हिंदुत्व अगोदर आणि नंतर राजकारण. आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो. आम्हाला राजकारण जास्त कळत नाही, आम्ही समाजकारण करतो. पण या ठिकाणी तुम्ही आज भाजपचे केशव उपाध्याय सर आहे, त्यांचा मी रिस्पेक्ट करतो, पण भाजपला सुसंस्कृत राजकारणाविषयी बोलण्याचा अधिकार नाही व त्यांना वीर दामोदर सावरकरांविषयी बोलण्याचा अधिकार नाही, अजिबात नाही. कारण की त्यांचे राज्यपाल कोश्यारी महात्मा फुलेंबद्दल, सावित्रीबाई फुलेंबद्दल, थोर महापुरुषांबद्दल इतकं वाईट साईड बोलता, हे रस्त्यावर कधी उतरले नाही त्यांच्याबद्दल. त्यानंतर काँग्रेस असेल, यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या महाराष्ट्रातील जन्मपुत्र, भूमिपुत्र सावरकर यांचं जे महती आहे, यांनी जे स्वातंत्र्य जे लढले आहे यांच्याबद्दलची माहिती राहुल गांधींना माहिती नसेल तर यांनी जाऊन सांगितली पाहिजे की आम्हाला महाराष्ट्रात राजकारण करायचंय. सावरकरांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो, संपूर्ण हिंदू समाज मानतो, तर तुम्ही महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्याबद्दल असं बोलू नका, यांनी सांगितलं पाहिजे. आणि बीजेपी वाले जे आहे तर यांना तर बोलण्याचा अधिकारच नाही. पण मला दराडेजी मला एक सांगा, मी भाजपला प्रश्न विचारतो ते, मी भारतरत्नाचाही प्रश्न विचारणार आहे दराडेजी, पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही जेवढे आक्रमक दिसता, काँग्रेसला प्रश्न विचारता आणि तुम्ही शिवसैनिकांचं मन आहात असं मी मानतो, एक शिवसैनिकांचे प्रतिनिधी म्हणून. तुमची भूमिका अधिकृत नाहीये पक्षाची, पण तरी सुद्धा तुमचं मत मी जास्त महत्वाचं मानतो. माझा तुम्हाला प्रश्न आहे, एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा सावरकरांवरती राहुल गांधी टीका करतात, त्या टीकेला थेट उत्तर शिवसेनेचे सगळ्यात वरचे नेते देत नाहीत, याबद्दल आपल्याला काय वाटतं? उद्धव साहेबांनी आणि सन्माननीय खासदार संजय राऊत साहेबांनी वेळोवेळी त्यांना सुनावलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही वीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, अपशब्द वापरू नका. ठाकरे शैलीमध्ये उद्धव साहेबांनी व राऊत साहेबांनी त्यांना सुनावलेलं आहे वेळोवेळी. आणि आज तो विषय काय निघाला की आम्ही आज दर्शन करायला सहकुटुंब सहपरिवार आम्ही दरवर्षी जातो, आजही त्या ठिकाणी गेलो तर मीडियावाले त्या ठिकाणी होते, त्यांनी आम्हाला विचारलं आणि त्यानंतर मी भावनेत रिॲक्ट झालो. बरं, त्यामुळे आज हा विषय निघाला, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. आणि उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांनी वेळोवेळी राहुल गांधींना सुनावलेलं आहे की तुम्ही असा शब्दाचा वापर करू नका, ठीक आहे. मी पुन्हा एकदा हनुमंत पवारांकडे जातो. हनुमंत पवार, माझा तुम्हाला पहिला प्रश्न जो तुम्ही थोडा स्किप तरी केला किंवा कदाचित बोलण्याच्या ओघात निघून गेला असेल, माझा प्रश्न असा आहे, अख्ख्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले इकडचे तिकडचे मिळून असंख्य नेते असताना आणि अगदी महत्वाचे नेते असताना सुद्धा राहुल गांधी सावरकरांना पकडतात आणि त्यांच्यावरती टीका करत राहतात. हा योगायोग नसणार, काहीतरी थिंक टँक मध्ये ठरलं असणार, काहीतरी एक लाईन असणार, त्याचे काहीतरी परिणाम असणार, तर ते नेमकं काय आहे? सावरकरच का?
प्रसन्नजी माफ करा, मी तो प्रश्न विसरून ठीक आहे. उपाध्ये सरांच्या आक्षेपाला उत्तर देत होतो. मूळ मुद्दा 2014 नंतर या देशामध्ये सरळ सरळ दोन धर्मामध्ये भांडण लावायचं काम केंद्र सरकार करत आहे, त्यांचे आमदार खासदार मंत्री करत आहेत. आता खूप लांबचं नाही, महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये नितेश राणे मस्जिदीमध्ये घुसून मारू म्हणतायत आणि त्यांच्याच सरकारमध्ये असलेले अजितदादा पवार म्हणतायत मी तुमचा भाऊ आहे, कोण मारतंय बघूया. हे जे वातावरण धर्माच्या नावावर जातीच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचं वातावरण, हेच राजकारण असं ज्यावेळेस सत्ताधारी म्हणतील त्यावेळेस त्याचा आधार सावरकरांनी मांडलेल्या विचारापर्यंत जाऊन पोचतो. त्यामुळे मुळावर घाव घालावा लागेल ना, विचारावा लागेल प्रश्न की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई हे सगळे मिळून धर्मनिरपेक्ष संविधान आपल्याला हवाय का एका धर्माचं संविधान आपल्याला हवाय? या प्रश्नाला जर भिडायचं असेल तर सावरकरांनी जे विचार मांडले त्याचा प्रतिवाद करावा. इंटरेस्टिंग आहे, हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे मला हनुमंत पवारजी तुमच्या प्रश्नाचा समप मला कळला आणि तो फार महत्वाचा आहे, भाजपसाठी महत्वाचा आहे. केशव उपाध्येजी, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की भाजपच्या सगळ्या वैचारिक वर्तुळाचे नायक आणि प्रमुख केंद्रबिंदू हे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाला धक्का द्यायचा असेल तर त्याचा वैचारिक पाया असणाऱ्या सावरकरवादाकडे आम्हाला जावं लागेल, ही त्यांची मांडणी आहे. आता याला तुमच्याकडे राहुल गांधींचा वैचारिक बोंबाबोंब, सॉरी शब्द वापरून येतो, वैचारिक मूर्खपणा पण योग्य नाही शब्द, माफ करा मला सुचत नाही. इतका वैचारिक काय त्याला म्हणावं, अभाव मला दिसतोय की शब्द मला त्यांच्या सुचत नाहीये. ज्या पद्धतीचं वैचारिक गोंधळ काँग्रेसमध्ये दिसतोय हा पुन्हा एकदा प्रत्यंतर आहे. होय, सावरकर आमचे अत्यंत आदरणीय, सावरकरांचे विचार आमचे अतिशय आम्ही ते पाळतो, फॉलो करतो. पण मुळामध्ये या देशाचा जो विचार आहे, या राष्ट्रवादाचा सिद्धांत आहे, ती भूमिका भारतीय जनता पार्टी मांडतो. मुळामध्ये सावरकर हे वाचलेच नाहीये. मग सावरकरांनी आता सांगत होता आपण का हिंदू, मुस्लिम, शीख, बुद्ध, ईसाई काय काय ते बोलत होते आता ते आमचे काँग्रेसचे मित्र. मुळात सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या तरी काय मांडली हे त्यांना माहिती आहे का? या देशाच्या भूमीला जो जो पवित्र मानतो तो कुठल्याही जातीचा पंथाचा असो तो हिंदू आहे, ही इतकी सोपी व्याख्या सावरकरांनी मांडली. पण ही व्याख्या सुद्धा समजून घ्यायची नसेल आणि किंवा माहिती असेल तरी बोलायची नसेल तर काँग्रेसचा वैचारिक गोंधळाचा अत्यंत शेवटच्या टोकावरती गेलाय असं ह्याच्यावर एवढं म्हणावं लागतं. ह्याशिवाय दुसरा शब्द याच्यामध्ये नाही. आणि भारताला प्रश्न असा की हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व आम्ही तेच आहे. आमचं हिंदुत्व कुठल्याही धर्मात सहजीवन मान्य करणारं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व आहे. मला सांगा इतर कुठल्या धर्मामध्ये सहजीवन मान्य करण्याची हे आहे का? आम्ही सबका साथ सबका विकास म्हणतो, सगळ्यांना सोपं घेऊन म्हणतो. ज्ञानेश्वरातलं पसायदानाचं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं जो विचार आहे तो विचार मानणार आमचं हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्व जर यांना आक्षेपार्ह वाटत असेल तर तो हनुमंत पवार आणि काँग्रेसचा वैचारिक मूर्खचा भाग आहे तो. त्याबद्दल बोलणे योग्य. मी आता फक्त शेवटची, मगाशी हनुमंत पवारांना उत्तर उपाध्यायांनी दिलं त्याचा शेवट फक्त मी हनुमंत पवारांवर करतो आणि मग कार्यक्रमाच्या या टप्प्यात आपण थांबू. हनुमंत पवार मला उत्तर देऊ द्या ना, मला असं काय करताय? पूर्ण करा उपाध्ये, तुम्ही आता काय बोलताय? नाही मला उत्तर देऊन मला पूर्ण करता. ठीक आहे, हनुमंत पवार काय म्हणताय? हनुमंत पवारांतर मला ते उत्तर. मी प्रसन्नजी, उपाध्ये सरांना मी पुन्हा सविनयपणे लक्षात आणून देतो की वाचलं नाही असं म्हणू नका. आता आम्ही वाचतोय आणि भरपूर साहित्य वाचतोय. निरंजन टकलेंनी जगभरामध्ये फिरून आणलेली कागदपत्र पण वाचतोय. आम्ही धनंजय कीर पण वाचतोय, यदी फडके पण वाचतोय. त्यामुळे वाचण्याचं आम्हाला तुम्ही सांगू नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फजलुल हक नावाच्या बंगाल प्रांतामधल्या आणि सिंध प्रांतामधल्या मुस्लिम लीगचं प्रवक्तेपद हिंदू महासभेच्या सावरकरांनी घेतलं होतं. हे त्या काळातल्या भारतातल्या सगळ्या हिंदूंना माहीत होतं. असलं कसलं हिंदुत्व? मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन केल्यानंतर त्यांचे प्रवक्ते म्हणून लेखच्या लेख सावरकरांचे आलेले आहेत. असं कसं हिंदुत्व तुम्ही खोटं सांगताय? त्या काळातला समस्त हिंदू हा काँग्रेसच्या पाठीशी उभा होता. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्यांचा पक्ष काँग्रेस होता. सावरकरांनी मुस्लिम लीगला सत्तेमध्ये आणण्याचं काम केलं, त्याला तुम्ही हिंदुत्वाचा जे निरंजन टकलेंनी जो लेख लिहिला त्या लेखाबद्दल त्या वीज मासिकांनी माफी मागितली कोर्टात. तेव्हा असं खोटं लेख लिहिणाऱ्याचे जर वाचन करून तुम्ही येत असाल तर त्याला पिवळ्या पुस्तकातलं वाचून जर तुम्ही ते आपल्याला योग्य म्हणत असाल तर तुम्हाला शुभेच्छा आहे. काँग्रेसच्या वैचारिक वाटचालीला माझ्या खूप शुभेच्छा आहे. अशीच वैचारिक ज्या अधःपतन काँग्रेसचं होत राहू एवढ्या शुभेच्छापासून मला द्यायच्या. कार्यक्रमाच्या शेवटी या दरम्यान या विषयाच्या अनुषंगाने दरवेळी असे मुद्दे उपस्थित होत असताना पहिल्यांदा बहुधा काँग्रेसकडनं ही मात्र भूमिका समोर आलेली आहे की ही फक्त सावरकरांवर टीका का असेल आणि राहुल गांधी राष्ट्रीय नेते का करतायत,
तर त्याच्या मागे भाजप असेल तर भाजपच्या मागच्या वैचारिक पार्श्वभूमीला त्या पायाला हादरा दिला पाहिजे आणि म्हणून सावरकरी पहिल्यांदा बहुधा हे विश्लेषण समोर आलेले आहे. महत्त्वाचं आहे आता याला भाजप कसं उत्तर देणार ते बघावं लागेल. दरम्यान आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतायत जेलमध्ये जाण्यापूर्वीचे सावरकर मान्य आहेत, नमन आहे आमचं, त्याच्यानंतरचे मान्य नाहीत. हा आणखी एक वेगळ्या चर्चेचा विषय, कदाचित पुन्हा कधीतरी. तुर्तास आपल्याला या विषयासाठी शरद पोंक्षे तुम्ही वेळ दिला, ते काही वेळापूर्वी त्यांनी उत्तरही दिली होती, ती आपण रेकॉर्ड केली होती. त्याचप्रमाणे दराडे तुम्ही सुद्धा वेळ दिला, एक ब्लंटली भूमिका मांडली. तुम्ही येणार नाही असं वाटलं होतं पण तुम्ही आलात, कौतुक आहे तुमचं. केशव उपाध्ये आणि हनुमंत पवार तुमचंही धन्यवाद, आभार. आजचा प्रश्न पाहूयात आणि त्यावर आलेला तुमचा कौल. प्रश्न होता, राहुल गांधींची स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भातली भूमिका उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरते आहे का? 22,000 प्रतिक्रिया किंवा 22,000 रिस्पॉन्डंट्स होते ज्यांनी हा सगळा प्रतिसाद दिला. 69% लोक म्हणतायत की होय, ती ठाकरेंसाठी अडचणीची ठरते, तर उर्वरित म्हणतायत की त्यांना 31% मात्र तसं वाटत नाही. तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद. 0 ओव्हरमध्ये आपण इथे थांबतोय, मात्र रोज याच वेळेला वेगळ्या विषयासह चर्चा जनहिताची म्हणजे 0 ओव्हर सुरू राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.